निकाल कॅन्सल आहे. अंतिम रेषेवरचा निकाल बैलाचा कुठलाही वय आला त्याच्यावरती निकाल दिला जातोय. तासात बैल गेला, छकड्याचं चाक गेलं, तासात 9 आलं, गाडी पुढे बसली तर निकाल आहे. दुसऱ्या तासात बैलाचा पाय किंवा छकड्याचं चाक गेलं तर गाडीला निकाल नसणार आहे. डबल बैल पळा कुणाचा फायनल पर्यंत ऑब्जेक्शन या ठिकाणी आपण घेतलं तर या ठिकाणी ते लागू राहणार आहे. आणि गटाचं ऑब्जेक्शन लॉबीचा असो निकालाचा असो आपल्याला फक्त 10 गट पळेपर्यंत ऑब्जेक्शन घेता येणार आहे. परंतु ऑब्जेक्शन घेत असताना सगळी शहेनिशा करा आणि मग ऑब्जेक्शन घ्या. ओ 1 नंबर तासातला पुढे गेलेले 2 नंबर तासात चला मागा चरून घ्या. शूटिंग करणार सुटला गाडी क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि 1 मध्ये 2 गाड्या पळतात आणि 2 गाड्यांचा रण संग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर अशी गाडी आला पळते. बकासूर आणि राजाची गाडी पर्याल गाडी पळते. वाटेगावकरांची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी पळते. ज्या बैलाला गावठी बैलाचा देवदूत म्हणून संबोधलं जातं असा बकासूर आणि त्याच्या खांदी पळाला दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड राजा. गाडी क्रमांक 1 चा निकाल. गाडी क्रमांक 1 चा निकाल. तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिलच्या धुमाळ सुसगाव, श्री सद्गुरु संत बाळा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठ कडरे आनंद पावर प्लस करार आराध्या बार करसुंडी या गाडीचा 1 नंबरला हिजरा बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला कुमारी वैष्णवी मोहनराव मधने MM ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी पेठ नका एक्सप्रेस राजा पळाला आणि त्याच्यासोबत डावीला पळाला मोहित शेठ धुमाळ सुसगाव अर्णव शेठ साळुंके